हिंदू धर्मियांची भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं काल रात्री शिंदखेड्यात 2 गटात तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली आहे। सद्यस्थितीत शिंदखेड्यात तणावपूर्ण शांतता आहे। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शिंदखेड्यातील 13 घर मोहल्ल्यात राहणारा सलमान शेख, कमरुद्दीन व अमीर या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर हिंदू धर्मियांचं मन दुखावेल अशी स्टोरी ठेवली होती। त्यामुळे एका गटानं काल रात्री 9:30 वाजता सलमान शेख व त्याच्या साथीदाराला जाब विचारला होता। यातून तणावाची परिस्थिती उद्भवली होती। मात्र पोलिसांनी सलमान शेख, कमरुद्दीन यास जेरबंद करून जमावाला शांत केला आहे। दोघा संशयिताविरुद्ध भादवी कलम 295(अ)505(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। एकच काय लागलं तो उभा एक साइडला दगड फेक सुरू केलं। म्हणजे काय मॅटर होतं तिथं, का केलं होतं तुम्ही तिथं? ते पोराने टेरेस ठेवलं होतं आपलं राममधून मंदिरातून, ते त्यामुळे तिथे गेलं सगळे मार। दगड साइडला उभा होतो पण त्याने दगड फेक सुरू केलं। दगड फेकणाऱ्यांना पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं, दाबावरून फेकलं त्यांनी। दाब्यावरून? कुठल्या एरियात होते? 13 घर बोलला। आता हॉस्पिटलला कोणी आणलं? आपलं मायवाड्याचे जे मुलं आहेत त्यांनी आणलं मला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शिरपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घोरावडे, PSI मिलिंद पवार हे फौजपाट्यासह तैनात झाले होते। शिंदखेडा शहरातील दोघांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे। परिणामी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। यातील एका आरोपीस ताब्यात घेण्यात आला आहे। शिंदखेडा पोलिसांसह धुळे LCB पथक, दंगा नियंत्रण पथक शिंदखेडा गावात तळ ठोकून आहे। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उप पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांनी केलं आहे। नमस्कार, मी सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग। आज संध्याकाळी 9:30च्या सुमारास शिंदखेडा शहरामध्ये एका व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं। सदर प्रकरणामध्ये गैरसमजातून 2 समुदायाचे जमाव समोरासमोर आलं होतं। सदर प्रकरणात पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे। सदर जमाव पांगवला आहे। त्याचप्रमाणे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलंय। त्याचप्रमाणे त्याला ते स्टेटस ज्यांनी पाठवलं त्या व्यक्तीवरती आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। सदर प्रकरणात पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही याची दक्षता घेतली आहे। शिंदखेडा शहरामध्ये सदर प्रकरणावरनं कुठल्याही प्रकारचा हिंसाचार किंवा दंगलीची घटना घडलेली नाहीये आणि पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई केली आहे। मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा इतर स्टेटस किंवा याला बळी पडू नये आणि शिंदखेडा परिसराची परिस्थिती शांततापूर्ण आहे, नियंत्रणात आहे आणि पोलीस सर्व घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे। प्रतिनिधी भूषण पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणासह मुद्देमाल घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकानं रंगेहात पकडले आहे। हा गुंगीकारक औषधांचा साठा गुजरात राज्यातील सुरतीतून धुळ्यात वितरित करण्यासाठी आणला जात असल्याची माहितीही मिळाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथकाला अलर्ट केले होते। या दरम्यान बुधवारी 24 जानेवारी रोजी धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात सापळा लावून मुद्देमालासह 2 जणांना ताब्यात घेतला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रेल्वे स्टेशन समोर रोडच्या बाजूला एक इसम आपल्या कब्जात एक पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्या बाळगताना दिसला। त्याच दरम्यान एक इसम त्याच्या ताब्यातील रिक्षानं त्याच्याजवळ आला व ज्याच्या ताब्यात गोण्या होत्या त्या इसमानं सदर गोण्यात असलेले बॉक्स बाहेर काढून त्यास देत असल्याचं दिसल्यानं त्यांना पोलीस पथकानं रंगेहात पकडले। त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद अहमद शहा वय 38 राहणार मिठाखाळी, निंबायत आझाद चौक, नुराजी मस्जिद सुरत व शोएब खान अजीब शहा पिंजारी वय 34 राहणार चाळीसगाव रोड, गजानन कॉलनी धुळे
असे असल्याचं सांगितलं आहे। या कारवाईत गुंगेकारक औषधांच्या 300 ते 400 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। यात रिक्षांसह 1,13,550 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरतवरनं एक इसम NDPS ऍक्ट खाली ज्या बॅन कफ सिरप्स आहेत, कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिलारामाइन, कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कफ सिरप आहेत, ते घेऊन सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहेत। तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय 38 आहे, हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे, त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण 60,000चा मुद्देमाल, रिक्षा आणि एकूण 53,000चा कफ सिरप असा एकूण 1,13,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला। त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजीज शाह पिंजारी वय 34 हा 40गाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे, आरोपी आहे। त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता, तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे। त्याच्यामुळे 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला आहे। हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे, त्याच्यामुळे NDPS ऍक्ट खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील वडजाई रोड भागातील डॉक्टर असलम अन्सारी याचा बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कमसह इतर साहित्य लांबवल्याची घटना मंगळवारी 23 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे। धुळे शहरातील वडजाई रोड मदरसा सिराजुल उलूम समोर असलेल्या सहारा हॉस्पिटलचे डॉक्टर असलम अन्सारी हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडत त्यांच्या घरात प्रवेश केला। घरातील सर्व कपाटातील सामान त्यांनी बाहेर अस्तव्यस्त फेकले। कपाटातील रोख रक्कम, दागिने आणि इतर किमती ऐवज लंपास केला। मंगळवारी डॉक्टर असलम अन्सारी यांचे कर्मचारी काम करण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यांनी डॉक्टर असलम अन्सारी यांच्या नातेवाईकांनाही माहिती कळवली। त्यांनी चाळीसगाव रोड पोलिसांना हा प्रकार सांगितला। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र नेमकं किती मुद्देमाल गेला आहे हे डॉक्टर असलम अन्सारी आल्यावरच कळेल, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। 23 जनवरी सिराजुल मदरसे के सामने सहारा हॉस्पिटल के मशहूर मारूफ डॉक्टर असलम अन्सारी जो 3 दिनों से अपने बच्चे से मिलने के लिए आउट ऑफ गए थे, आज सुबह जब उनके लोगों ने आज जब घर खोला तो घर पूरा खुला हुआ देखा और घर के अंदर सब सामान इधर उधर देखे। इससे ये साबित होता है कि घर के अंदर बहुत बड़ी चोरी हुई। डॉक्टर साहब यहाँ थे नहीं। डॉक्टर साहब से रब्ता करने के बाद ये समझ में आया कि 1 लाख रुपये कुछ कैश था और एक मोबाइल, ऐसा कुछ उनका ऐसा सामान चोरी हुआ है। मैं पुलिस डिपार्टमेंट से इतनी रिक्वेस्ट करूँगा कि जल्द से जल्द जिन्होंने भी चोरी की है उनका पता लगाए और जो डॉक्टर साहब है उनकी जो चीज़ें उनको वापस लौटाया जाए, ये हम लोगों की अपेक्षा है पुलिस डिपार्टमेंट। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। गटातील विविध प्रश्नांबाबत बऱ्याच वेळा प्रश्न मांडूनही समस्या सुटत नसल्याने त्यावर सत्ताधारी प्रश्नाचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे। तसेच त्यांनी कुसुंबा येथील रस्त्याचा प्रश्न मांडत प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले आहेत। उपस्थित केलेले प्रश्न सुटत नसतील तर यापुढे सभागृहात न बसता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषण करणार असल्याचा इशारा देखील पाटील यांनी केला आहे। समस्या जे मांडतात त्याची फक्त लिहिलं जातं, हे बघा हे वाह छान, आणि फक्त लिखाण काम होतं, परंतु कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर कार्यपद्धती म्हणजे ते कार्यवाही व्हायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा पद्धतीने कुठले काम झाले नाही। आतापर्यंत सर्व जिल्ह्यात तुम्ही संपूर्ण युक्त मागत आहे आणि कुठल्या प्रकारे ज्या सदस्यांनी ज्या मागण्या केल्या असतील वैयक्तिक काही कोणाच्या लाभाची नाही, जनतेच्या साठी आम्ही आलो, जनतेच्या साठीच्या सामाजिक मागण्या द्या आणि विकासाच्या मागण्या आणि त्याच होते आणि काही समस्या असतात त्या मागण्या। परंतु जर असं जर चालत असेल
तर काय यापुढे चिठी द्यायची? आता यापुढे फक्त एकच चिठी होणार, पुढे 2 निवडणूक आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता आहे. आणि ह्या काळामध्ये जर ह्या सभागृहाला ह्या म्हणजे सर्वसाधारण सभेला जर महत्व द्यायचं असेल प्रशासनाला, तर मग काय उपाय घ्यायची? म्हणजे आम्ही काय केलं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध गटातील सदस्यांनी विविध प्रश्न मांडत प्रशासनाकडून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काही अधिकाऱ्यांनी देखील उत्तरे दिली आहेत. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण व आरोग्य सभापती महावीर सिंग रावत यांच्यासह सदस्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील वलवाडी येथील असलेल्या इंदिरानगर व बौद्धवासी राजूदादा मोहिते चौकीतील पंचशील बुद्ध विहाराचे काम गेल्या 2 वर्षापासून संथगतीने सुरू असल्याची तक्रार पंचशील बौद्धिस्ट संस्थेचे अध्यक्ष नंदू मसदे यांनी केली आहे. सदर बौद्ध विहाराचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे. धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व वलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश करात यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तत्कालीन मंत्री यांच्या माध्यमातून बौद्ध विहारासाठी निधी मंजूर झाला होता. सदर हे काम 6 महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र ठेकेदाराकडून हे काम गेल्या 2 वर्षापासून संथगतीने सुरू असल्याची तक्रार पंचशील बौद्धिस्ट संस्थेचे अध्यक्ष नंदू मसदे यांनी केली आहे. नंदू मसदे, पंचशील बौद्धिस्ट संस्था, इंदिरानगर, राजूदादा मोहिते चौक या ठिकाणी जे भवन चालू आहे पंचशील भवन, पंचशील बुद्ध विहार, हे पंचशील बुद्ध विहार माननीय रणजितराजे भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते वलवाडीचे माजी सरपंच मुकेश खरात यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य सामाजिक मंत्रालय तत्कालीन मंत्री याच्यातर्फे हे विहार आम्हाला मंजूर झालेले होते. परंतु 6 महिन्याच्या आत या ठिकाणी हे बांधून देऊ बा असं त्यांचं म्हणणं होतं. तरी पण हे काम ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी घेतलं आहे ते फार दिरंगाईने होत आहे. तर त्यांना मी असं आवाहन करतो की 6 महिने 6 महिन्याच्या वरती कालावधी होऊन गेला. हा कालावधी जवळपास 2 वर्ष होण्यात आलेले, तरी पण हे काम त्वरित या जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं असं मी त्यांना आवाहन करतो. सदर या कामासाठी 50 लाखाचा निधी प्राप्त झाला होता असं कॉन्ट्रॅक्टदारचे जे सुपरवायझर युनुस म्हणून युनुस खान त्यांनी असं सांगितलं. सदर या कामात दिरंगाईपणा करणाऱ्या ठेकेदारांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अन्यथा न्याय हक्कासाठी आवाज उठवला जाईल असा इशाराही नंदू मसदे यांनी दिला आहे. सदर यावेळी पंचशील बौद्धिस्ट संस्थेचे अध्यक्ष नंदू मसदे, उपाध्यक्ष भटू साळवे, सचिव ॲडव्होकेट देविदास बैसाने, मोहन खैरनार, लोटनवा, किरण इसी, रमेश बैसाने, अविनाश नागमल, सुदाम सिरोडे, सनी वाघ, सागर खैरनार, पप्पू मोहिते तसेच सागर चौधरी, सुनील बाविस्कर, गंपू थोरात आदी यावेळी उपस्थित होते. धुळे ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जन्मता कापलेल्या आणि दुभंगलेल्या होटांची व छिद्र असलेल्या टाळूंची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते अशफाक मनियार, अवेश शहा, सहीद शाह व डॉक्टर शिरीष चौधरी यांच्या हस्ता प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार फारुख शाही असणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच डॉक्टर पंकज देवरे, डॉक्टर अभिषेक पाटील, डॉक्टर सलीम शेख, डॉक्टर प्रवीणचंद्र चौधरी, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर सुधीर शिंगवी व डॉक्टर वीरेंद्र रोडा, डॉक्टर अबुतुराब अन्सारी हे उपस्थित राहणार आहे। हे शिबिर दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अजमेरा नगर, रातराणी चौक, धुळे येथे होणार आहे। शिबिरात जन्मता फाटलेले होठ व छिद्र असलेल्या टाळू, तिरपे असलेले होठ, शब्दांच्या व्यवस्थित उच्चार न होणे या सर्व बाबींवर मोफत तपासणी करून शस्त्रक्रिया केली जाणार आहे। शिबिरात आस्था प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी सेंटरचे प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी तज्ज्ञ डॉक्टर शिरीष चौधरी गरजूंची तपासणी करणार आहेत। रक्तलघवी तपासणी, औषधोपचार व इतर तपासण्या सर्व मोफत होणार असून शस्त्रक्रियेची तारीख ठरवून आस्था प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर जळगाव येथे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे। गरजू रुग्णांसह एका नातेवाईकांना येण्या जाण्याच्या प्रवास भाड्यासह जेवणाची व्यवस्था देखील केली गेली आहे। तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा व नाव नोंदणीसाठी आयोजक अशफाक मणियार व अवेश शहा तसेच सहीद शाह यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे। तसेच या शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन देखील यावेळी आयोजक अशफाक मणियार यांनी केला आहे। मैं अशफाक मणियार, मेरे साथ में अवेश शाह, सहीद शाह, हम लोग एक सिविल कैंप रखा है आस्था प्लास्टिक सर्जरी जलगांव। इसका मुफ्त में सिविल रखा है हमने। जो बच्चों के होठ कटे होते हैं उसमें मुफ्त में तपासनी होगी और 26 जनवरी सवेरे 10:30 बजे सिविल के ठिकान चाळीगांव रोड, सूर्य मंदिर काली, मुशी शासक गरजौर। सभी ने ये सिविल का ज्यादा से ज्यादा लाभ उठाने होना और बहुत ही बेहतरीन सिविल होगा और मुफ्त में ऑपरेशन किया जाएगा। इसके लिए हम भी पुण्य का काम है, इसके लिए हम सब मिलके फ्री में आपका काम करने वाले हैं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे जिल्ह्यात कुणबी दाखल्याची यादी व ठिकाणे जाहीर करा, मागासवर्गीय आयोगांचा सर्वेक्षण मराठा समाजापुरताच करावा अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। तसेच मागासवर्गीय आयोगांच्या वतीने मराठासह मुस्लिम, ख्रिश्चन, जैन व ओपन मधील जातींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। वास्तविक कुणबी दाखले मिळण्याची मागणी मराठा समाजाचीच असताना इतर सर्वेक्षण टाकून मराठा समाजाची फसवणूक केली जात असून केवळ वेळखाऊ धोरण अवलंबण्यात येत आहे असा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच प्रगणक माहिती भरताना मनमानी करत असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे। याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाईल असं आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे। ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील साहेब यांनी 20 जानेवारीपासून मुंबईकडे आंदोलनासाठी प्रस्थान केलेलं आहे आणि मागास आयोगाने ज्या परवापासून सर्वे सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल अशा पद्धतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो सर्वे चालू केलेला आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचा, जातीचा पण सर्वे सुरू असल्यामुळे, धर्माचा पण समावेश असल्यामुळे तिथं संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। त्यामुळे नेमकं मराठा समाजाचं आरक्षण आहे का इतर धर्माचं आणि समाजाचं आरक्षण आहे असा प्रश्न त्यातून निर्माण होतो आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे त्याच्यातली स्पष्ट व्हावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि दुसरं, ज्या 82,000 नोंदी धुळे जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाचे सापडलेले आहेत त्याचे दाखले नेमके कुठे आणि कशा पद्धतीने वितरित होत आहे या संदर्भातल्या सगळे आम्हाला त्याची माहिती लोकांना, समाजाला माहिती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ती प्रसिद्ध करावी, वृत्तपत्रातून करावी। त्यांना ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तशी माहिती प्रसारित करावी यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदन द्यायला गेलो। त्यांनी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी साहेबांची विशेष सुरू असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितलं की याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करू आणि या बाबतीमध्ये योग्य
ती माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, भानुदास बगदे, हरिश्चंद्र वाघ, निंबा मराठे, संदीप पाटोळे, हेमंत बडक, पप्पू माने, भैया शिंदे, मुकुंद शिंदे, सुरेश पवार, राकेश भोसले, संतोष लकडे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.